उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदेंवर अजूनही नाराज आहेत का असा सवाल उपस्थित होऊ लागलाय। जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाच्या विरोधात गेलेल्या महेश शिंदेंनी 2 दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली आणि या भेटीमध्ये महेश शिंदे यांनी आपल्याला जाणीवपूर्वक बदनाम करण्यात आल्याची नाराजी एकनाथ शिंदेंकडे व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तसंच आपण पक्षाविरोधात कोणतेही वक्तव्य केलं नसल्याचंही त्यांनी सांगितलं आणि त्यावेळी एकनाथ शिंदेंनी महेश शिंदेंच्या प्रश्नांना बगल देत तब्येतीची विचारपूस करत कामावर लक्ष देण्याच्या सूचना केल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे महेश शिंदेंबाबतची एकनाथ शिंदेंची नाराजी अजूनही कायम आहे का असा सवाल उपस्थित होतोय। नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टरमाइंड पीव्ही कुलकर्णीच्या बीडमध्ये सुरू असलेल्या बांधकामाला पालिका प्रशासनानं 2दा नोटीस बजावली। आज या नोटीसची मुदत संपतीये। त्या जागेवरचं बांधकाम स्वतः संबंधित ठेकेदारांना पाडावं यासाठी 3 दिवसांचा वेळ देण्यात आला होता। मात्र अद्याप बांधकाम कायम आहे, त्यामुळे आज या प्रकरणामध्ये पालिका प्रशासन कारवाई करण्याची शक्यता आहे। पीव्ही कुलकर्णी यांचे बीड शहरातील शाहूनगर भागात अनधिकृत बांधकाम सुरू होतं आणि या प्रकरणी पालिकेनं 29 मे रोजी दुसरी अंतिम नोटीस दिलेली होती। नीट एनटीए प्रश्नी संसदीय समितीची आज बैठक होणार आहे। पेपरफुटी आणि एनटीएतील सुधारणांवरती चर्चा होणार आहे। एकूणच परीक्षांमधील सुधारणा आणि शिक्षण धोरणावरही चर्चा होईल। सीबीएसई, ओएसएम आणि 3 भाषांची सक्तीही अजेंड्यावर असेल। शिक्षण सचिव, आरोग्य सचिव, एनटीएचे महासंचालक या बैठकीमध्ये उपस्थित असतील। युनायटेड डॉक्टर्स फ्रंटचे प्रतिनिधीही या बैठकीमध्ये भाग घेणार आहेत। राज्यातल्या हवामानात बदल होत असून आजपासून विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशामध्ये वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे। आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही। सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही। शेतकऱ्यांनी वादळी पावसावरती अवलंबून राहून आणि मान्सूनचं आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलेलं आहे। स्वतः मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील एक्सवर पोस्ट करत शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचं आवाहन केलेलं आहे। नाशिकच्या मनमाड शहरात काल मान्सूनपूर्व पाऊस झाला। या पावसामुळे खासगी बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेला आणि साठवून ठेवलेला मका भिजला। शेकडो क्विंटल मका पावसानं भिजल्यानं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। अचानक आलेल्या पावसामुळे उघड्यावर पडलेला मका झाकण्यासाठी वेळ न मिळाल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्यानं त्रस्त झालेल्या साताऱ्यातील खटाव तालुक्यातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला। डिस्कळसह ललगुण बुध परिसरामध्ये काल दुपारनंतर वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला। या दमदार पावसामुळे रस्त्यावरच्या पाण्याचे लोट पाहायला मिळाले। तासभर पडलेल्या पावसामुळे भूजल पाणी पातळीमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे, तर शेतीसाठी हा पाऊस समाधानकारक असल्यानं पेरणीपूर्व मशागतीसाठी उपयुक्तही असणार आहे। रब्बी हंगामामध्ये जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या 37,000 शेतकऱ्यांचे 395 कोटी रुपयांचे चुकारे गेल्या महिन्याभरापासून थकलेले आहेत। परिणामी रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील धान खरेदी सुरू आहे। रब्बीतल्या धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशननं 193 खरेदी केंद्रांना मंजुरी दिली असून त्यापैकी 189 केंद्रांवरून धान खरेदीची प्रक्रिया महिन्याभरापासून सुरू आहे। आतापर्यंत 37,325 शेतकऱ्यांनी 16,69,882 क्विंटल धानाची विक्री केली आहे। शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या एकूण धानाची किंमत 395 कोटी 54 लाख रुपये। पण शासनानं गेल्या महिन्याभरापासून धानाच्या चुकाऱ्यांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही। परिणामी सगळे 395 कोटी 54 लाख रुपयांचे चुकारे थकलेले आहेत। धाराशिव जिल्ह्याच्या वाशी तालुक्याला वादळी पावसानं तडाखा दिलाय। वादळी वाऱ्यानं झाडं उन्मळून पडली आहेत, तर जिल्हा परिषद शाळेवरचे पत्रे उडून गेले। तसंच शाळेचंही मोठं नुकसान झालंय। मुख्याध्यापक आणि सरपंचानं शाळेची नवी इमारत बांधून देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे। 6 ते 7 खोल्यावरच्या पत्रे आणि भिंती ह्या पडलेल्या आहेत। वादळ वाऱ्याची तीव्रता एवढी होती की मोठमोठी झाडं उन्मळून पडलेली आहेत। वर्गाचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। या शाळेच्या खोल्या खूप जुन्या आहेत, त्या नवीन मिळाव्या। शाळेवर पाणी आलो 4-5 रूमचे पत्रे पूर्ण उडून गेले आहेत। एकदम जुनी इमारत असल्यामुळे शाळेवर काही एक बी पत्रा काही राहिलेला नाही। अतिशय दुरावस्था झाली आहे। तरी प्रशासनाला एवढंच माझं सांगणं की जून शाळा भरण्यापर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात, अगर नवीन इमारत बांधण्यात यावी। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे यांच्या घरी चोरी झालेली आहे। चोरट्यांनी संदीपान भुमरेंच्या घरातून एक मोबाईल चोरल्याची माहिती आहे।
चोरटे सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेत। या चोरी प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय, तर खासदारांच्या घरी चोरी झाल्यानं सुरक्षेवर प्रश्नचिन्हही उपस्थित होत आहे। अमरनाथ उल्हासनगर मार्गावर मध्यरात्री भरधाव स्विफ्ट डिझायर कारनं अनेक वाहनांना धडक दिली आणि या कारच्या धडकेमध्ये अनेक जण जखमी झाले। या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी कारची तोडफोड केली, मात्र कार चालक फरार झाला। या परिसरातील सीसीटीव्हीच्या मदतीनं चालकाचा शोध सुरू आहे, तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती 2 अवजड वाहनांचा भीषण अपघात झालाय। या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय, तर 2 वाहनांचा चक्काचूर झालाय। या भीषण अपघातामुळे मुंबईकडे जाणारा मिसिंग लिंक बंद ठेवण्याची वेळ आली। लोणावळ्यापासून मुंबईकडे जाणाऱ्या मिसिंग लिंकची वाहतूक द्रुतगती मार्गानं आणि जुन्या पुणे मुंबई महामार्गानं वळवण्यात आली। परिणामी 2 तास वाहतूक विस्कळीत झाली। आता अपघातग्रस्त वाहनं बाजूला घेण्यात आली असून मिसिंग लिंक पुन्हा एकदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। सुदैवानं या अपघातानं मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहतुकीवर कोणताही परिणाम झालेला नाहीये। कल्याण पश्चिमेतील पारनाका परिसरातील रचना रॉयल इमारतीमध्ये राहणाऱ्या विवाहित मुलीची हत्या करून फरार झालेल्या वडिलाला बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे। अटकेनंतर झालेल्या चौकशीत या हत्येमागचं धक्कादायक कारण समोर आलंय। विनोद वसईकर यांनी 3 दिवसांपूर्वी आपली मुलगी गायत्रीची धारदार शस्त्रानं हत्या केली। गायत्रीनं कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन इतर जातीतल्या तरुणाशी विवाह केला होता आणि याच गोष्टीचा राग विनोद वसईकर यांच्या मनात कायम होता। त्यांनी मुलीसाठी 2 वेळा साखरपुड्याची तयारी केली होती, मात्र गायत्रीनं ते नाकारलं। त्यानंतर तिनं प्रेमविवाह केला। विवाहित मुलगी लग्नानंतर माहेरी आली होती। घटनेच्या दिवशी दुपारच्या जेवणानंतर वडील आणि मुलगी यांच्यात पुन्हा त्या विषयावरून वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात विनोद वसईकर यांनी धारदार शस्त्रानं गायत्रीवर हल्ला केला। गंभीर जखमी झालेल्या गायत्रीचा जागीच मृत्यू झाला। उल्हासनगर महापालिकेतर्फे कॅम्प 3 पंचमुखी येथील 4 मजली धोकादायक इमारत पाडण्याचं काम सुरू होतं। यातले 2 मजले यंत्राच्या सहाय्यानं पाडण्यात आले होते, मात्र उरलेले 2 मजले आपोआप कोसळले। हे 2 मजले थेट शेजारच्या घरांवर कोसळल्यानं मोठा आवाज झाला आणि परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं। इमारतीचा ढिगारा शेजारच्या घरांवर पडल्यानं त्या घरातील 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलानं तात्काळ बचाव कार्य हाती घेत ढिगारा बाजूला करून अडकलेल्या तिघांनाही सुखरूप बाहेर काढलं। महानगर पालिका की तरफ से तोड़ना ऐसे चालू था। 2 फ्लोर इसके ऑलरेडी टूट चुके थे, लेकिन अभी अचानक बाकी जो बैलेंस 2 फ्लोर थे वो आके गिरे। बाजू में जो 2 घर थे वहाँ पे 2 लोग, एक बुढ़ी अम्मा और उसके बेटे को वहाँ पे अंदर फंस गए। तुरंत फायर ब्रिगेड को फोन किया गया। फायर ब्रिगेड की महानगर पालिका से गाड़ियाँ आ गई और उन्होंने वहाँ से जाली वगैरह तोड़ के उन अम्मा को और उस लड़के को बाहर निकाला है। अभी कोई भी दिक्कत नहीं है, लेकिन अभी महानगर पालिका से अनुरोध है कि तुरंत से तुरंत कल के कल ही जो डेब्रिज गिरा है उसको यहाँ से हटाया जाए। बारिश का समय है और कोई नुकसान नहीं होना चाहिए। डेक्कन क्वीनचा 96वा वाढदिवस पुणे रेल्वे स्टेशनवर उत्साहात साजरा झाला। प्रवाशांनी एकत्र येत केक कापला आणि रेल्वेची आकर्षक सजावटही करण्यात आली। रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष हर्षा शाह यांच्यासह रोज पुणे मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी एकत्र येत डेक्कन क्वीनचा वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर सकाळी पुण्याहून डेक्कन क्वीन मुंबईसाठी रवाना झाली। प्रवाशांना सुरक्षित आणि वेळेवर पोहोचवणाऱ्या मोटरमनचाही यावेळी सत्कार करण्यात आला। पुणे आणि मुंबई या 2 शहरांना जोडणारी डेक्कन क्वीन या ट्रेनला आज 96 वर्ष पूर्ण होत आहेत आणि या सगळ्या प्रवाशांकडून अशा पद्धतीने आज 1 जून रोजी या ट्रेनचं वाढदिवस साजरा केला जातोय। जर आपण बघितलं तर भव्य असा केक या ठिकाणी कापण्यात आलेला आहे। प्रवासी जे या ट्रेनमधून दररोज मुंबईकडे जातात त्यांच्याकडून अशा पद्धतीने उत्साहात या ट्रेनना सजून हा दिवस साजरा होतोय। जर आपण बघितलं तर संपूर्ण ट्रेन फुलांनी सजवण्यात आलेली आहे, केक देखील कापण्यात आलेला आहे आणि आपण बघतोय म्हणजे अक्षरशः ढोल ताशाच्या गजरात या ठिकाणी हा उत्साहाचा दिवस साजरा होतोय। डेक्कन क्वीनला आज 96 वर्ष पूर्ण होत आहेत। काही प्रवासी आहेत अक्षरशः फेटा बांधून आलेले आहेत काही प्रवासी। आता किती वर्ष झाले तुम्ही या ट्रेननी प्रवास करता? एक वेगळी अटॅचमेंट आहे तुमची या ट्रेन लाडक्या डेक्कन क्वीन 45 वर्ष अपडाऊन करत आहे आणि आमची आई आहे। डेक्कन क्वीन म्हणजे आमची आई। आम्ही खेळीमेळीने सीजन तिकीट होल्डरमध्ये बसतो आणि आम्हाला एवढा आनंद आहे की आमची लाडकी डेक्कन क्वीन आज 96व्या वर्षात पदार्पण करत आहे। आज उसका बर्थडे मनाने के लिए बहुत खुश है। 2 शहरांना जोडणारी मुंबई आणि पुणे
ही डेक्कन क्वीन या ट्रेनचं अशा पद्धतीने उत्साहात 96वा वाढदिवस साजरा होतोय. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी मिकी गई, ABP माझा, पुणे. शाळा पुन्हा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर स्कूल बस मालक संघटनेनं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे तातडीनं बैठकीची वेळ मागितली आहे. वाढत्या पेट्रोल डिझेल दरांमुळे स्कूल बस भाडेवाढीचा विचार करावा लागणार असल्याचं संघटनेचं म्हणणं आहे आणि या संदर्भात तातडीनं निर्णय घेण्यासाठी सरकारनं बैठक घ्यावी अशी मागणीही करण्यात आली. तसंच शाळांनी हायब्रिड पद्धतीनं म्हणजेच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात शिक्षण द्यावं आणि आठवड्यात फक्त 3 दिवस प्रत्यक्ष शाळा सुरू ठेवाव्यात अशी सूचनाही संघटनेनं केली. मात्र सरकारकडून निर्णय न झाल्यास भाडेवाढीशिवाय पर्याय राहणार नाही असा इशाराही देण्यात आला. 40,000 बसेस है तो रोज का एवरेज हमारा 2,500 से 3,000 रुपये का डीजल जाता है ये गाड़ी के ऊपर. आप ये लगाइए कि 1,20,000 लीटर डीजल रोज का लगता है, तो आप महीने का सोचिए कितना लगेगा. तो वो हिसाब से हमने कैलकुलेशन करके ये किया कि अगर 2 शिफ्ट में गाड़ी जाती है तो हम कम से कम 60,000 लीटर डीजल बचा सकते हैं रोज का, और बच्चों की फीस भी नहीं पड़ेगी. तो 2 शिफ्ट में स्कूल करा जाए. अब स्कूल वाले बोलेंगे हमारे पास जगह नहीं है, प्लेस नहीं है, तो ऑल्टरनेट डे बुला सकते हैं प्राइमरी को, फिर सेकेंड डे सेकेंडरी को. आधीच महागाईनं होरपळलेल्या सर्वसामान्य नागरिकांना आता आपत्कालीन आरोग्य सेवेसाठीही जास्तीचा खर्चाचा सामना करावा लागतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या सतत वाढणाऱ्या दरांमुळे खासगी रुग्णवाहिकांच्या भाड्यामध्ये तब्बल 10 ते 20% वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांवरती होतोय. स्थानिक रुग्णवाहिका सेवेसाठी पूर्वी 800 रुपये आकारले जाणारं भाडं आता 1,000 ते 1,200 रुपयांवरती पोहोचलंय. कार्डियाक रुग्णवाहिकांच्या दरातही वाढ झाली असून पूर्वी प्रति किलोमीटर 40 रुपये असलेला दर आता 48 रुपये करण्यात आलाय. वाढता इंधन खर्च, वाहन देखभाल आणि वैद्यकीय उपकरणांच्या खर्चामुळे दरवाढ करावी लागत असल्याचं रुग्णवाहिका चालक मालकांकडून सांगितलं जातंय. वाढत्या इंधन दरवाढीचा मोठा फटका विमानसेवेला बसलाय. दरवाढीमुळे विमान कंपन्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतोय आणि त्यातून सावरण्यासाठी इंडिगो, एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेस या प्रमुख विमान कंपन्यांना दररोज 250हून अधिक देशांतर्गत उड्डाणं रद्द केली आहेत. आजपासून ऑगस्टपर्यंत विमान उड्डाणांच्या संख्येमध्ये कपात करण्यात आली आहे. इंडिगो 110, एअर इंडिया 110 आणि एअर इंडिया एक्सप्रेसनं 30 ते 35 उड्डाणं कमी करण्याचा निर्णय घेतलाय आणि याचा सर्वाधिक फटका मुंबई विमानतळाला बसणार आहे. पुढील 2 महिने मासेमारी हंगाम किंवा खोल समुद्रातील मासेमारी आजपासून बंद असणार आहे. त्यामुळे सगळ्याच बोटी आता किनाऱ्याला किंवा बंदरामध्ये विसावलेल्या आहेत. 1 ऑगस्टपासून समुद्राच्या पाण्याचा अंदाज घेऊन किंवा नारळी पौर्णिमेपासून पुन्हा एकदा मासेमारीला सुरुवात होईल आणि तोवर बोटी अशाच पद्धतीनं नांगरून ठेवलेल्या असतील. समुद्राला पावसाळ्यामध्ये उधाण आणि माशांचा अंडी देण्याचा कालावधी अशी देखील कारणं यामागे आहेत. तर भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशी शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. सुमन कल्याणपूर यांनी भाव, भक्तिगीत आणि पार्श्वगायनानं भारतीय संगीत क्षेत्राला समृद्ध केलं. त्यांचं हे अमूल्य योगदान सदैव स्मरणात राहील. त्यांच्या निधनामुळे आपण एका दैवी स्वरांना आणि एका कलासक्त साधकाला मुकलोत. ही कला क्षेत्राची मोठी हानी आहे असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनामुळे संगीत विश्वातील एक दैदिप्यमान सुवर्ण पर्व संपलं अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. साधेपणा, नम्रता आणि संगीताप्रती असलेली निष्ठा ही त्यांच्या व्यक्तित्वाची खरी ओळख होती. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या कुटुंबियांना आणि असंख्य चाहत्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.